गेल्या वर्षभरात 287 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दल आणि संबंधित यंत्रणांना यश आलं, तर 837 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे। ते रायपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते। यावेळी त्यांनी छत्तीसगड पोलीस दलाला मानाचा राष्ट्रपती ध्वज प्रदान केला, तसंच संचलनाची मानवंदना देखील स्वीकारली। छत्तीसगड पोलीस हे देशातल्या सर्वात धाडसी पोलीस दलांपैकी एक असून या दलाला राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळणं हे त्यांच्या परिश्रम, शौर्य, समर्पण आणि शौर्याचं प्रतीक आहे, असं शहा यांनी यावेळी बोलताना सांगितलं। नक्षलवादाविरुद्धचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे, असंही शहा म्हणाले। नक्षलवाद्यांनी हत्यारं आणि हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे। आत्मसमर्पण सोडून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांना केंद्र सरकार संधी देऊ इच्छितं, असंही अमित शहा यांनी सांगितलं। दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातल्या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधल्या अंतागड इथल्या 2 शैक्षणिक संस्थांना भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं।